मी निशिगंधा भट, माझ्या शेजारी आत्ता जो बसतो माझा मुलगा, आम्ही पूर्ण फॅमिली आलोय आणि सगळ्यात थँक्स माझ्या मुलीची प्राजक्ता भट, त्या अशा नवीन-नवीन कल्पना माझ्यापर्यंत पोहोचवते. आणि तिच्यामुळे आम्हाला नवीन अनुभव मिळतात. शाळेमुळे मी खूप ट्रिप्स अटेंड केल्या मुलांना घेऊन गेले. पण आज मला फार वेगळं वाटलं. थोडासा तो चढ होता, तेव्हा मला वाटलं की मी नको होतं यायला कारण गुडघ्यांचा आणि आर्थरायटिसचा मला फार त्रास होत होता. घरी मी सकाळपासून तर 9 वाजेपर्यंत जे काम करते. नंतर मला जरी कोणी पाणी मागितलं तरी मी खूप चिडते. कारण मला ते पेन्स इतक्या असतात कमरेत आणि गुडघ्यात. तर त्या आज मला खूप कमी जाणवल्या. कारण जेवण करून येताना चढच होता. तर मी तसंच मिस्टरांचं पण मिस्टरांना बरंच चेकअप सांगितलं होतं. आता पण त्यांना सांगितलंय. तर त्यांचे पाय सुजतात. मला असं वाटत होतं, की हे येतील की नाही आणि यांना चढता येईल की नाही? त्यांना फार त्रास होतो चढताना आणि उतरताना. तर आज हीलिंगच्या वेळेस मला माहीत नाही आता घरी ते मला सांगतील किंवा नाही सांगणार. पण मला प्रॉपरली मला स्वतःला खूप बरं वाटलं आणि मी अनुभवत होते, की माझ्या ज्या पेन्स होत्या मी हिंदीतनं 2 तासापूर्वी सांगितलं, की मी माझा जो रिमोट होता जगण्याचा, आनंदाचा असेल किंवा कुठलंही कारणीभूत आपण दुसऱ्याला म्हणजे माझं आयुष्य दुसऱ्याच्या हातात दिलंय का काय रिमोट? तो आनंदी होईल तर मी आनंदी, तो चांगलं बोलेल मग मला आनंद वाटेल, तो रागवेल मग मी तर आजपासून मी शिकले, की मी स्वतःचं स्वतःवर प्रेम करायचं आणि ते 3 जे वाक्य होते माझे पार्टनर तिथे बसले आहे. प्रतिभा आणि मला तेव्हा जाणवलं, की जन्मभर 47 वर्ष आपल्या नवऱ्याने खाऊ घातलं. एकदाही मी त्यांना म्हटलं नाही, आय लव्ह यू किंवा आय ट्रस्ट यू. म्हणजे मनात मला माहिती आहे त्यांच्याविषयी. मी पण शाळा शिकवते. आता 10 वर्षापासून मुलगा माझी काळजी घेतो, मुलगी तर घेतेच. त्याला पण कधी म्हटलं नाही. पण आज रात्री सगळ्यांना मी थँक्स, आय ट्रस्ट यू, आय ओसम याचा कार्यक्रमच करणार आहे. कारण माझे खूप ऑपरेशन झाले. 21 ऑपरेशन आणि याच्यात मला फार लोकांनी मदत केलेली आहे आणि घरच्यांचा तर फार मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सेंटर लाईन मला खूप बरं वाटलं. तसं मी पूर्ण महाराष्ट्र म्हटलं तरी महाराष्ट्राबाहेर खूप ट्रिप्स केलेल्या आहे आणि आता मी तिथे राहते. ते व्हिलेजच आहे इथून 7 किलोमीटर अंतरावर पडळघरवाडी. आम्हाला खूप लांब नाही. झाडं-झुडपं तर मी त्याच्याकरताच जागा घेऊन म्हणते. पण इथे तुम्ही जे मला शिकवलं, की प्रत्येकाला आपण तुला आशीर्वाद असो किंवा तुझं चांगलं हो, गॉड ब्लेस यू असं आपण घरी म्हणायला पाहिजे ॲक्चुअली. की अगदी वॉशरूममध्ये जरी आपल्याकरता कोणी गरम पाणी ठेवलं, त्याला सुद्धा मी म्हणायला पाहिजे, असं मी आजपासून मनात ठरवलं आणि मी प्रयत्न करेन, की जास्तीत जास्त तुम्ही जे सांगितले नियम पाळेन आणि मॅनेजमेंटचे तर खूप आभार. मॅम तुमचे पण आभार. सोनाली मुलगी ती फार हसतमुख आणि मी तिला 2-3 कामं सांगितले. अ, ही जी तुम्ही सेवा करताय, ही खूप मोठी सेवा आहे. त्याच्यात किती फी आहे, किती लोकांना त्रास आहे, हे सगळं बाजूला ठेवूया आपण. पण ह्या सेवेचा कुठे ना कुठेतरी तुमची दखल घेतली जाईल आणि मलाच आज इतकं बरं वाटतंय. मला वाटतं विदाऊट माईक बोलायची मला खूप सवय. तर इतकं बरं वाटतंय ना, ह्या सगळ्यांना खूप बरं वाटत असेल आणि इतके म्हणजे 30-35 जण असतील. गुणिले 6 तास तर हे सगळ्यांची इतक्या आनंदात जाईल तेवढं पुण्य तुम्हाला सगळ्यांना आयोजकांना मिळो आणि पुन्हा तुम्हाला आय लव्ह यू तुम्हाला सगळ्यांना म्हणते. आय ट्रस्ट यू आणि यू आर ऑसम.